रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पक्षप्रवेश सोहळा व सहविचार सभा थाटात संपन्न। दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते, प्रमुख मार्गदर्शक प्रदेश सचिव वैभव धबडगे, प्रमुख पाहुणे प्रदेश संघटक डॉक्टर दीपक डोणेकर, मराठवाडा अध्यक्ष रामजी कांबळे यांची उपस्थिती होती। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला असून वंचित शोषित समूहाला राजमार्ग दाखविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पक्षाची स्थापना केली आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही आंबेडकरी पक्षाने डॉक्टर बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले नाही। राजकारणात तडजोडी कराव्या लागतात, त्या तडजोडी करून युत्या आघाड्या करून कोणत्याही परिस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत असेल असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष माननीय दिनेश हनुमंते यांनी व्यक्त केला। आम्ही गेली 20 वर्ष भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास केला। भारिप बहुजन महासंघामध्ये कार्यकर्त्यांची नवी फळी आम्ही निर्माण केली। वेळ, पैसा, श्रम ह्या सर्व गोष्टी आम्ही दिल्या, परंतु वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविणारे उमेदवार प्रामाणिकपणे निवडणूक लढवित नाहीत। ते निवडणुकीत येतात, स्वार्थ साधतात आणि निघून जातात। त्यामुळे आंबेडकरी चळवळीत आपले आयुष्य घालविणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होत आहे। त्यामुळे आम्हाला युत्या आघाड्या करून सत्तेत नेणार असल्याचे आश्वासन डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांनी दिले आहे। त्यामुळे आपण सर्वांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मागे ताकदीने उभे राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष माननीय रवींद्रभाऊ वाढे यांनी केले। कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वाढे, जिल्हा महासचिव शेख अतिखुर रहमान, बबन भुक्तर, सुनील रणवीर, भीमा सूर्यतळ, जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा हिंगोलीच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष संदीप खंदारे, प्रमोद वाघमारे, हिंगोली लोकसभेचे अपक्ष उमेदवार आनंद धुळे, सुधीर पठाडे, शिवाजी इंगोले, ॲडव्होकेट रवी धाबे, ॲडव्होकेट धम्मरत्न कांबळे, शरद खंदारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद धाबे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव अजीज खान पठाण, सिद्धार्थ कुर्हे, शांतिरत्न थोरात, भास्कर बहात्तरे आदींनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश घेतला। बेधडक 24 तास न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गोपाल मस्के। येणाऱ्या विधानसभेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही सत्तेत जाईल अशी आम्हाला शाश्वती आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेशजी हनुमंते साहेब, वैभवजी धबडगे साहेब, आमचे आतिकभाई, आमचे डोणेकर साहेब या सगळ्याच्या समोर आज आम्ही सहविचार सभा आणि जिल्ह्यातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही आरपीआयमध्ये प्रवेश दिलेला आहे। दीपावलीनंतर फटाके आमच्या धबडगे साहेबांना सांगितलं तर ज्या आमचे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबची भूमिका आम्हाला देतील त्या भूमिकेच्या हिशोबाने आम्ही पुढील दिशा आम्ही ठेवू।